आपण कधी विचार केलाय का की या सगळ्या गोष्टींचा शेवट नेमका कसा होणार आहे आणि ते अंतिम शुद्धीकरण ज्याला आपण अंतिम प्रायश्चित्त म्हणतो ते नक्की केव्हा पूर्ण होईल? हा एक असा गहन प्रश्न आहे ज्याने शतकानुशतके विद्वानांना विचार करायला लावला आहे. चला आज याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. तर आजचा आपला मुख्य प्रश्न हाच आहे, या संपूर्ण सृष्टीचं, या खऱ्या मंदिराचा अंतिम शुद्धीकरण नेमकं केव्हा होणार आहे? तो क्षण कोणता असेल जेव्हा सर्व काही आपल्या अंतिम टप्प्यावर पोचे? म्हणजे बघा, हा प्रश्न काही साधा नाहीये. याचा संबंध थेट सृष्टीच्या अंतिम आणि निर्णायक शुद्धीकरणाशी आहे. या संकल्पनेचे अनेक अर्थ लावले जातात, पण आज आपण त्यातील 2 सर्वात महत्त्वाच्या मतांचा अभ्यास करणार आहोत. आता ह्या विषयावरनं अनेक वेगवेगळी मतं आहेत, पण खरं सांगायचं तर मुख्य वादविवाद फक्त 2 सिद्धांतांवर येऊन थांबतो. आणि आज आपण ह्याच 2 विचारांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. पण थांबा, या 2 सिद्धांतांची तुलना करण्याआधी एक गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. ती म्हणजे प्रायश्चित्त या शब्दाचा या संदर्भात नेमका अर्थ काय, कारण याच व्याख्येवर संपूर्ण वाद अवलंबून आहे. तर या धार्मिक चौकटीत प्रायश्चित्त म्हणजे फक्त पापांची क्षमा नाहीये. नाही, ही एक खूप मोठी अंतिम प्रक्रिया आहे ज्याचे 2 महत्त्वाचे घटक आहेत. हे दोन्ही मिळून सृष्टीला तिच्या मूळ शुद्ध स्थितीत परत आणतात. ही एक 2 भागांची प्रक्रिया आहे, हे लक्षात घ्या. पहिला भाग आहे नीतिमान लोकांना परिपूर्ण करणं, जिथे त्यांच्यातून पाप करण्याची शक्यताच कायमची संपून जाते. आणि दुसरा भाग आहे अधार्मिक लोकांचा न्याय करणं, जिथे त्यांच्या कर्मांचा अंतिम हिशोब होतो. ओके, आता आपल्याला प्रायश्चित्त म्हणजे काय हे कळलंय. तर मग आता वळूया त्या 2 मुख्य मतांकडे, जी सांगतात की ही 2 भागांची प्रायश्चित्त प्रक्रिया अधिकृतपणे केव्हा पूर्ण होते. इथेच खरा वैचारिक संघर्ष सुरू होतो. इथेच खरी गंमत आहे. दोन्ही मतानुसार प्रायश्चित्त पूर्ण होण्याचा क्षण वेगळा आहे. पहिलं मत म्हणतं की पहिल्या पुनरुत्थानाच्या वेळी प्रायश्चित्त पूर्ण होतं, तर दुसऱ्या मतानुसार 7 पिढ्यांचा शेवट हाच प्रायश्चित्ताचा खरा पूर्णविराम आहे. चला आता जरा खोलात शिरूया आणि प्रत्येक दृष्टिकोनाच्या मागे असलेला तर्क अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊया. पाहूया की ते आपापल्या निष्कर्षापर्यंत कसे पोहोचतात. या दोन्ही दृष्टिकोनांमधला फरक पाहिला तर लक्षात येतं की मत 1 नुसार पुनरुत्थान हे प्रेमाचं प्रदर्शन आहे आणि पिढा ह्या हेडीस म्हणजे अधोलोकाच्या शुद्धीकरणासाठी आहेत. या उलट मत 2 काय म्हणतं? त्यांच्या मते ह्या पिढा मंदिराच्याच शुद्धीकरणाचा एक अविभाज्य भाग आहेत. आता जे दुसरं मत आहे ना, त्याला आधार मिळतो तो या मुख्य शास्त्रवचनातून. हा उतारा त्यांच्या युक्तिवादाचा अगदी केंद्रबिंदू आहे. त्यांचा विश्वास आहे की जर पिढा पूर्ण होईपर्यंत कोणीही मंदिरात प्रवेश करू शकत नसेल, तर याचा सरळ अर्थ होतो की या पिढा स्वतःच प्रायश्चित्त प्रक्रियेचा एक भाग आहेत. याच्या अगदी उलट पहिल्या मताचा प्रतिवाद असा आहे की नीतिमान लोकांना परिपूर्ण करणं आणि दुष्टांचा न्याय करणं या 2 पूर्णपणे वेगळ्या घटना आहेत. त्यांच्या मते प्रेमाद्वारे स्वतंत्र इच्छा पूर्ण करणं हेच खरं प्रायश्चित्त आहे आणि जगाचा न्याय ही त्यानंतर घडणारी प्रक्रिया आहे. बरं, हा सगळा झाला वैश्विक कालरेषेवरचा विचार. पण आता जरा लक्ष हटवून हे पाहूया की स्रोत सामग्रीनुसार याचा सामान्य मानवतेवर काय परिणाम होतो. ज्यांना क्षमा मिळाली आहे त्यांचं वर्गीकरण कसं केलं जातं ते पाहू. स्रोत सामग्रीनुसार ज्यांना क्षमा मिळाली आहे त्यांचे 3 गट आहेत. पहिला गट म्हणजे ते ज्यांनी आपल्या कर्मांनी श्रद्धा सिद्ध केली. दुसरा गट म्हणजे ते ज्यांनी फक्त तोंडी दावा केला पण कृतीतून नाकारले. आणि तिसरा गट तो थोडा वेगळा आहे. हा तिसरा गट म्हणजे अपरीक्षित लोक. यांना आपली श्रद्धा सिद्ध करण्याची संधीच मिळाली नाही, म्हणून त्यांच्यासाठी एक अंतिम परीक्षा ठेवली आहे, जिथे सैतानाच्या अंतिम फसवणुकीद्वारे त्यांच्या हृदयाची खरी खोली तपासली जाईल. ही कालरेषा आपल्याला अंतिम न्याय प्रक्रियेचा एक स्पष्ट क्रमवार आढावा देते. सुरुवात होते 7 पिढ्यांनी, मग सैतानाला बांधलं जातं, त्यानंतर त्याची अंतिम फसवणूक होते आणि शेवटी अग्नीच्या सरोवरातील अंतिम न्यायापर्यंत हा प्रवास पोहोचतो. तर आता आपण या सगळ्या विवेचनाच्या समानोपाकडे येतोय. या सगळ्या घटनांमधून न्याय आणि शुद्धीकरणातून नक्की काय साध्य होतंय? या सर्वांचा अंतिम हेतू काय आहे? थोडक्यात सांगायचं झालं तर प्रायश्चित प्रक्रियेचे 2 परिणाम आहेत. एकीकडे स्वर्गीय मंदिराचं शुद्धीकरण आणि संरक्षण, तर दुसरीकडे अधोलोक आणि त्यातील दुष्टाईचा अग्नीच्या सरोवरात संपूर्ण नाश. हे जणू संरक्षण आणि विनाश यांचं एक वैश्विक संतुलन आहे. आणि या सगळ्याच्या शेवटी एक विचारप्रवर्तक प्रश्न उरतोच. जर न्याय हा प्रेमाचाच एक भाग असेल, तर मग सृष्टीचा हा अंतिम निवाडा हाच प्रेमाचा सर्वोच्च आविष्कार असू शकतो का?
यावर नक्की विचार करा.